नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. इयत्ता 8वी इतिहासाची पहिली 2 प्रकरणं आपण पाहिलीत. इतिहासाची साधनं हे पहिलं प्रकरण पाहिलं, त्याच्यानंतर युरोप आणि भारत हे दुसरं प्रकरण पाहिलं. त्यानंतर आता आपण तिसरं प्रकरण पाहणार आहोत. आज त्या प्रकरणाचं नाव आहे ब्रिटिश सत्तेचे परिणाम, म्हणजे ब्रिटिश सत्तेचे भारतावरील परिणाम. म्हणजे ब्रिटिशांनी भारतावरती राज्य केलं आणि राज्य करत असताना भारतावरती काय काय परिणाम झाले, इंग्रज सत्तेचं भारतावर काय काय परिणाम झाले हे आपण याच्यामध्ये पाहणार आहोत. आता तुम्हाला माहीत आहे ईस्ट इंडिया कंपनीची स्थापना झाली भारतामध्ये, म्हणजे इंग्लंडमध्ये, आणि ईस्ट इंडिया कंपनीनं भारतामध्ये व्यापार करण्यासाठी म्हणून इसवी सन 1600ला जहांगीर बादशाहकडून काय केल्या, परवानगी मागून घेतल्या. आणि त्याच्यानंतर म्हणजे भौगोलिक शोधांमुळं युरोपीय सत्ता भारताच्या किनाऱ्यावर कशा पोचल्या हे आपण पाहिलेलं होतं. म्हणजे बार्थोलोम्यू डायस, त्याच्यानंतर कोलंबस, त्यानंतर अमेरिगो वेस्पुसी आणि भारताकडे येण्याचा मार्ग शोधणारा, कालिकत बंदरावरती पोचणारा कोण खलाशी? आपण खलाशाचं नाव सांगू शकताय? वास्को द गामा. म्हणजे वास्को द गामानं काय केलं होतं, भारताकडे येण्याचा मार्ग शोधला. आणि त्याच्यानंतर पहिल्यांदा मग वास्को द गामा हा पोर्तुगीज खलाशी आहे. मग त्यानंतर मग भारताकडे व्यापार करण्यासाठी पोर्तुगीज, डच, फ्रेंच, ब्रिटिश असे सर्व युरोपीय लोक म्हणजे भारताची बाजारपेठ काबीज करण्याच्या निमित्तानं म्हणजे सत्ता स्पर्धेमध्ये ते उतरले. इंग्रज भारतात व्यापाराच्या निमित्तानं आले तेव्हा भारतात आधीच आलेल्या पोर्तुगीजांचा त्यांना कडवा विरोध होता, म्हणजे विरोध करत होते इंग्रजांना. नंतरच्या काळात काय झालं, इंग्रज आणि पोर्तुगीज यांचं संबंध मैत्रीचे होऊ लागले, कारण दोन्हीही युरोपीय राष्ट्र आहेत आणि त्यामुळे विरोध हा कमी झाला. आणि भारतावर वर्चस्व स्थापन करण्याच्या या स्पर्धेमध्ये इंग्रजांना डच आणि फ्रेंच या स्थानिक सत्ताधीशांच्या विरोधाला काय करावं लागलं होतं, तोंड द्यावं लागलेलं होतं. आणि या स्थानिक सत्ताधीशांना तोंड देत असताना आपल्या भारतीयांच्याबरोबर देखील, म्हणजे भारतात देखील जर राजेशाही होती अस्तित्वात आणि राजे लोकांनी देखील या इंग्रजांना बऱ्याच ठिकाणी काय केलं होतं, मुघल बादशाहानं जरी परवानगी दिलेली असली तरी इतर सत्ताधीश भारतामध्ये इतर राजे लोक जे होते त्यांचा विरोध या इंग्रजांना होता. आणि त्याच्यामध्ये मराठ्यांनी काय केलं होतं, इंग्रजांना जास्त करून विरोध केलेला होता. मुंबई हे इंग्रजांचं पश्चिम भारतावरील प्रमुख व्यापारी केंद्र होतं, म्हणजे महाराष्ट्राचा भाग आहे आणि त्याच्या जवळपासचा प्रदेश या इंग्रजांना काय करायचा होता, मिळवायचा होता. आणि त्या दृष्टीनं त्याने हालचाली करायला सुरू केल्या. परंतु या प्रदेशावर मराठ्यांची घट्ट पकड होती आणि त्यावेळी माधवराव पेशवे यांच्या हाताखाली मराठ्यांचं साम्राज्य होतं. आणि माधवराव पेशवे असूपर्यंत इंग्रजांना माधवराव पेशवे काय करू शकले नाही, त्या मुंबईच्या आसपासच्या प्रदेशावरती जो इंग्रजांचा ताबा मिळवण्याचा प्रयत्न होता तो प्रयत्न कधीच यशस्वी होऊ दिला नाही. पण माधवरावांच्या मृत्यूनंतर पेशवेपदासाठी वाद झाले. म्हणजे चुलता रघुनाथराव जो आहे त्या रघुनाथरावांना पेशवेपद पाहिजे होतं आणि त्यासाठी पेशवेपदाच्या लालसेपोटी त्यांनी काय केलं, इंग्रजांची मदत मागितली. माधवरावांच्या नंतर रघुनाथरावाला पेशवेपद पाहिजेच होतं, मी पेशवेपदासाठी पेशवेपद हे मला पाहिजेच म्हणून ते बसले. आणि त्यात वाद झाल्यामुळं ते काय झाले, ते मिळत नाही हे समजल्यावर ते काय केले, इंग्रजांच्या मदतीची हाक त्यांनी दिली. आणि त्यामुळं मराठ्यांच्या राजकारणामध्ये इंग्रजांचा हस्तक्षेप किंवा इंग्रजांचा शिरकाव झाला. आणि 1774 ते 1818 या दरम्यान मराठे व इंग्रज यांच्यामध्ये काय झालेले आहेत, 3 युद्ध झाली. आणि पहिल्या युद्धात मराठा सरदारांनी एकजुटीनं या इंग्रजांना तोंड दिलं आणि त्यामुळं इंग्रजांचा पहिल्या युद्धामध्ये काय झाला, पराभव झाला आणि मराठे त्या ठिकाणी काय झाले, जिंकले. त्याच्यानंतर 1782 साली मग तो युद्ध झाल्यानंतर मराठ्यांची सरशी झाल्यानंतर 1782 साली सालबाईचा तह होऊन पहिलं इंग्रज मराठी युद्ध संपलं.
आणखीन पुढं 3 युद्ध जे आहेत ते आपण पुढं पाहणारच आहोत. तैनाती फौजेचा करार, म्हणजे तैनाती फौजेचा करार त्यावेळी काय झालं, 1798 गव्हर्नर बदलला. लॉर्ड वेलस्ली हा जनरल गव्हर्नर म्हणून काय झाला, भारतात आला. आणि हा लॉर्ड जनरल म्हणजे गव्हर्नर वेलस्ली हा भारतामध्ये काय झालेला आहे, तो गव्हर्नर म्हणून भारतामध्ये आला. आणि गव्हर्नर म्हणून भारतात आल्यानंतर इंग्रजांचं त्याला काय करायचं होतं, इंग्रजांचं वर्चस्व संपूर्ण भारतावर प्रस्थापित करायचं होतं. आणि त्यासाठी त्याने काही धोरणं आखली. त्यांनी अनेक भारतीय सत्ताधीशांशी काय केलेलं आहे, तैनाती फौजेचा करार केला. आणि या करारान्वये भारतीय सत्ताधीशांना काय करावं लागणार होतं, इंग्रजी लष्कराचं मदतीचं आश्वासन या लॉर्ड वेलस्लीनं दिलं. आणि मात्र मग भारतातले काही सत्ताधीश कमकुवत झालेले होते आणि त्यामुळं इतर परकीय आक्रमणाची देखील भीती होती. आणि त्यामुळं आता इंग्रजांनी हे जे करार किंवा हे नवीन जे काय पद्धत त्यांनी भारतात आणलेला आहे, तैनाती फौजेचा करार, याचा आपण स्वीकार केला तर काय होईल, आपलं संरक्षण होईल असं त्यांना बऱ्याच सत्ताधीशांना वाटू लागलं. आणि मात्र त्यासाठी काही त्यांनी अटी घातल्या. हे सत्ताधीशांना अटी घातल्या, त्यांनी इंग्रजांनी लष्करी मदत देण्याचं आश्वासन दिलं आणि त्यावरती त्यांनी काय केलं, अटी घातल्या काही. आणि त्यात काय अटी होत्या, भारतीय राजकर्त्यांनी त्यांच्या राज्यामध्ये इंग्रजांचे लष्कर ठेवावं. कशासाठी, त्यांच्या संरक्षणासाठी. त्या लष्कराच्या मग लष्कर ठेवलं आहे, कुणाच ठेवलं आहे, इंग्रजांचं ठेवलं आहे. आणि इंग्रजांचं लष्कर ठेवलेलं असल्यामुळं त्याचा जो खर्च आहे, लष्कराचा जो खर्च आहे, त्या खर्चासाठी ज्या सत्ताधीशांनं हे लष्कर ठेवलेलं आहे, तैनाती फौजेचा करार केलेला आहे, त्यांनी त्या लष्कराच्या खर्चासाठी रोख रक्कम द्यावं. जर रोख रक्कम देणं जमत नसेल तर तेवढ्या उत्पन्नाचा प्रदेश, जमीन कंपनीला काय, म्हणजे ईस्ट इंडिया कंपनीला काय करावं, तोडून द्यावं. ईस्ट इंडिया कंपनीला त्यांनी तो प्रदेश तोडून द्यावा. म्हणजे तेवढ्या उत्पन्नाचा प्रदेश, म्हणजे लष्कराला जे काय लागतं खर्च करण्यासाठी किंवा त्यांचा पगार असेल किंवा संरक्षणाचा मोबदला म्हणून त्यांना जो पगार लागतो, तो पगार या इंग्रजांनी या भारतीय सत्ताधीशांच्याकडून काढून घेत असताना रोख रकमेत तरी द्या, नसेल तर तुम्ही तेवढ्या उत्पन्नाचा प्रदेश द्या, असं त्यांनी, म्हणजे किती धूर्त होते इंग्रज. रोख रक्कम देण्याऐवजी आपल्याकडे भरपूर जमीन आहे, राजे लोक काय करायचे, जमीन देऊन टाकायच्या. मग त्यात तो प्रदेश त्यांना वापरासाठी आला, राज्यकारभार करायला बरं झालं त्यांना. मग इतर सत्ताधीशांनी इंग्रजांच्या, आणि परत त्यांनी एक अट घातली त्याच्यामध्ये, हे प्रदेश तरी द्या, नाहीतर तेवढं उत्पन्न म्हणजे रक्कम तरी द्या. आणि आणखीन एक अट होतं, या ज्यांनी तैनाती फौजेचा करार केलेला आहे अशा सत्ताधीशांनी इतर सत्ताधीशांशी संबंध ठेवत असताना इंग्रजांच्या मध्यस्थीनंच ठेवायचं, असं एक अट त्याच्यामध्ये होता. म्हणजे काय, तैनाती फौजेचा स्वीकार करणाऱ्या राजानं, आपल्या भारतातल्या राज्यात कोण तैनाती फौजेचा स्वीकार करणाऱ्या अशा राजे लोकांनी काय करायचं की आपल्या दरबारी इंग्रजांचा रेसिडेंट म्हणजे एक प्रतिनिधी ठेवायचा. म्हणजे काय होणार आहे, त्या राज्याचा कारभार कसा चालतो, काय चालतो, त्यांच्या काय योजना आहेत, त्या सगळ्या आता इंग्रजांना कळणार आहेत. आणि अशा पद्धतीनं अटी होत्या. आणि भारतातील काही सत्ताधीशांनी ही पद्धत काय केली, स्वीकारलं. ज्या लोकांनी ही पद्धत स्वीकारली त्यांनी काय केलं, आपलं स्वतंत्र अस्तित्व त्यांनी गमावलं. आणि 1802 दुसरा बाजीराव पेशव्यानं काय केलं, असंच मराठ्यांचा पेशवा दुसऱ्या बाजीरावानं काय केलं, तैनाती फौजेचा करार केला. आणि हा करार इतिहासामध्ये वसईचा तह म्हणून प्रसिद्ध आहे. परंतु हा तह काही मराठी लोकांना काय नव्हतं, मराठी सरदारांना काय नव्हतं, मान्य नव्हतं. आपण आपलं संरक्षण करण्यासाठी समर्थ आहोत आणि या इंग्रजांच्या तैनाती फौजेच्या कराराची काहीही गरज नाही असं सरदारांना वाटत होतं. आणि त्यामुळं बऱ्याच सरदारांनी त्याला विरोध केला. आणि त्यामुळं सरदार आणि इंग्रज म्हणजे दुसरं युद्ध झालं इंग्रज आणि मराठी यांच्यामध्ये. आणि त्यात मात्र काय झालं, इंग्रजांचा विजय झाला आणि मराठी सरदारांचा त्याच्यामध्ये काय झाला, पराभव झाला. मग आता इंग्रजांचा विजय झाल्यानंतर आता ताब्यात त्यांच्या प्रदेश आला मराठ्यांचा सगळा प्रांत काय झाला, तैनाती फौजेचा करार स्वीकारलेला भाग जो आहे त्या म्हणजे बाजीरावानं स्वीकारलेला आहे म्हटल्यानंतर युद्धात त्या सरदारांचा पराभव झाल्यानंतर ते तैनाती फौजेचा करार लागू झाला. आणि त्यातील विजयानंतर
इंग्रजांचं म्हणजे विजय झाल्यामुळं इंग्रजांचा मराठी राज्यातील म्हणजे राज्यकारभारामध्ये हस्तक्षेप जास्त करायला सुरू केलं इंग्रजांनी. म्हणजे कंपनी सरकार काय करू लागलं, हस्तक्षेप जास्त करू लागलं मराठ्यांच्या राज्यकारभारामध्ये. मग दुसरा बाजीराव जो आहे तो संतप्त झाला इंग्रजांविरुद्ध, म्हणजे तो असहाय्य झाला. म्हणजे हे इंग्रज म्हणेल तसंच त्याला वागावं लागू लागलं आणि ते त्याला त्रासाचं वाटू लागलं, असहाय्य होऊ लागला. आणि बाजीरावानं काय केलं, इंग्रजांच्या विरोधात युद्ध पुकारलं. आणि या युद्धात काय झालं, मराठ्यांचा परत पराभव झाला. आता मराठ्यांचा म्हणजे 1818मध्ये या दुसऱ्या बाजीरावानं काय केलं, शरणागती पत्करली. आणि दरम्यान मुघलांची राजधानी दिल्ली या ठिकाणी प्रत्यक्षात दौलतराव शिंदे यांच्या नियंत्रणाखाली दिल्लीचं कारभार चालू होता. शिंद्यांच्या फौजांचा पराभव देखील या इंग्रजांनी केला. म्हणजे त्यांनी वळवलं आपलं मोर्चा दिल्लीकडं. आणि शिंदे जे आहे दौलतराव शिंद्यांच्या फौजांचा देखील या जनरल लेख यानं काय केलं, मुघल बादशालाच काय केलं, ताब्यात घेतलं. म्हणजे अशा पद्धतीनं हिंदुस्थानवरती ताबा या इंग्रजांनी मिळवलं. आणि त्यावेळी आता पेशवाई सुरू होती. पेशवाईचा अस्त झाला बाजीरावाच्या पराभवानंतर. बाजीरावाचा मृत्यू झाला. आणि त्याच्यानंतर सातारचे छत्रपती प्रतापसिंह, सातारचे छत्रपती जे आहेत ते प्रतापसिंह, हे सातारचे त्यावेळी छत्रपती अस्तित्वात होते, गादीवरती होते. इंग्रजांनी छत्रपती प्रतापसिंहाशी काय केलं, तह केला. ग्रँड डप या अधिकाऱ्याची त्यांना राज्यकारभारात मदत घ्यावं आणि तुम्ही राज्यकारभार करावं. आणि ग्रँड डपला या सातारच्या गादीवरती काय केलं, या छत्रपती प्रतापसिंहांचा कारभार चालवण्यासाठी काय केलं, तिथं मदतीला म्हणून ग्रँड डपची नेमणूक केली. परंतु नंतर त्यांना या ग्रँड डपनं काय केलं, गादीवरून पदच्युत केलं. आणि या छत्रपती प्रतापसिंह यांना काय केलं, बंदिवासात काशी या ठिकाणी ठेवण्यात आलं. आणि नंतर पुढं काही दिवसातच 1847मध्ये या प्रतापसिंह यांचा काय झाला, मृत्यू झाला. म्हणजे आता इंग्रजांच्या ताब्यात काय झाला, संपूर्ण मराठ्यांचा कारभार आला. छत्रपती प्रतापसिंहांचं कारभारी जे होते ते राणोजी म्हणजे रंगो बापूजी गुप्ते यांनी काय केलं, हे इंग्रजांचा अन्याय आहे मराठ्यांच्यावरती किंवा सातारच्या गादीवरती. आणि त्यासाठी त्या रंगो बापूजी म्हणजे छत्रपतींचे कारभारी होते ते रंगो बापूजी गुप्ते हे यांनी काय केलं, इंग्लंडपर्यंत जाऊन या अन्यायाविरुद्ध दाद मागण्याचा प्रयत्न केला. पण त्यांच्या या प्रयत्नाला न्याय मिळाला नाही. या प्रयत्नांना अपयश आलं. आणि पुढं लॉर्ड डलहौसीनं काय केलं, दत्तक विधान जे होतं ते नामंजूर केलं. आणि 1848मध्ये साताऱ्याचं राज्य काय केले, त्यांनी खालसा केले. आणि त्या ठिकाणी कंपनीचं सरकार स्थापन केलं, ईस्ट इंडिया कंपनी. आता तुम्हाला पाठ्यपुस्तकामध्ये सांगितलेलं आहे, तुम्हाला माहीत आहे का तुम्हाला म्हणून. छत्रपती प्रतापसिंह जे आहेत, छत्रपती प्रतापसिंह यांनी सातारा शहरामध्ये येवतेश्वराच्या देवालयाच्या मागील बाजूस व महादरा येथे काय केलं होतं, तलाव बांधून त्याचं पाणी जे आहे ते शहरात खेळवलेलं होतं. म्हणजे शहराला पाणी पुरवठा करण्याचं काम, या तळ्याच्या पाण्याचा पुरवठा करण्याचं त्यांनी काम केलेलं होतं. एवढंच नाही, शहरामध्ये रस्ते बांधलेले होते, रस्त्याच्या दोन्ही बाजूला झाडं लावलेली होती. त्याच पद्धतीनं मुलामुलींना शाळा शिकवण्यासाठी त्यांनी काय केलं होतं, संस्कृत, मराठी, इंग्रजी शिकण्यासाठी पाठशाळा देखील त्यांनी बांधलेलं होतं. आणि तेथेच एक छापखाना देखील त्यांनी काढले. अनेक उपयुक्त ग्रंथ वगैरे छापून किंवा पाठ्यपुस्तक वगैरे ते शिकवण्याच्या दृष्टिकोनातून, पाठ्यपुस्तकं छापण्याच्या दृष्टिकोनातून छापखाना देखील काढला. अनेक उपयुक्त अशी ग्रंथ त्यातून छापून घेतली. आणि 1827 साली राजनीतीविषयक म्हणजे सभानीती नावाचा एक ग्रंथ त्यांनी छापला होता. म्हणजे राज्यकारभार कसा असावा यासंबंधी त्याच्यामध्ये माहिती दिलेला राजनीतीविषयक तो ग्रंथ होता. सभानीती म्हणजे सभेमध्ये कशा पद्धतीनं राज्यकारभाराविषयी चर्चा चालतात किंवा मतं जी मांडली जायची असतात ती मतं कशी घेऊन आपण काय करायचं असतं, राज्यकारभार करायचं असतं,
या संदर्भात त्याच्यामध्ये सभानीती या पुस्तकामध्ये ग्रंथामध्ये त्यांनी काय केलेलं आहे, अतिशय चांगल्या अशा रीतीनं उल्लेख त्यांचं कारभारासंबंधी केलेला आहे. आणि त्याच पद्धतीनं साताऱ्याहून महाबळेश्वर ते प्रतापगड तिथंपर्यंत त्यांनी काय केला, रस्ता तयार करून घेतला आणि तोच रस्ता पुढं महाडपर्यंत नेण्यात आलेला आहे. आणि छत्रपती प्रतापसिंह हे दररोज रोजनिशी लिहायचे. आपणाला देखील सवय असते, काही आपण कृती करतोय त्याची रोजनिशी लिहायची ही सवय असते, आपल्यात देखील काही न सवयी असतील अशा. आणि त्या पद्धतीनं प्रतापसिंह देखील काय करायचे, त्यावेळी दररोज रोजनिशी लिहायचे, काय कारभारामध्ये काय काय त्रुटी, म्हणजे त्या रोजनिशीचा काय उपयोग होतो की पुढं आपणाला राज्यकारभार करण्यासाठी बाबा काय चुका त्रुटी झालेल्या असतील किंवा काही समस्या निर्माण झालेल्या असतील, त्या समस्या पुढं तशाच समस्या पुढं निर्माण होऊ नयेत या दृष्टिकोनातून ते रोजनिशी ते लिहायचे. आणि राज्यकारभार पाहत असताना दक्ष राज्यकारभार ते पाहत होते. पण या इंग्रजांनी काय केलं, त्यांना म्हणजे लॉर्ड म्हणजे ग्रँड डफ, या ग्रँड डफनं त्यांना काय केलं, काशी या ठिकाणी कैद केलं आणि त्याच्यामध्येच त्यांचा मृत्यू झालेला होता. त्याच्यानंतर आता या ब्रिटिश सत्तेची म्हणजे अशा पद्धतीनं भारतावरती म्हणजे भारतावर दिल्ली काबीज करून भारतावरती त्यांनी काय केलं, आपलं राज्य स्थापन केलं. आणि त्याच्यानंतर भारतावरील परिणाम काय, म्हणजे आता जवळजवळ भारतावरती त्यांची काय झाली, सत्ता स्थापन झाली. आता याच्यामध्ये हे राज्यकारभार पाहत असताना मग भारतावर त्याचे काय परिणाम झाले. दुहेरी राजव्यवस्था इंग्रजांनी भारतात आणली. रॉबर्ट क्लाईव्ह 1765 साली तो काय केलेला आहे, बंगालमध्ये दुहेरी राजव्यवस्था अस्तित्वात आणण्याचं काम केलं. जो सिराजुद्दौला आहे, सिराजुद्दौलाच्या युद्धामध्ये फंदपितुरीनं पराभव करून काय केलं, मीर कासिमला आपल्याकडे वळवून घेतलं. सेनापती मीर कासिमला मागच्या प्रकरणामध्ये आपण पाहिलेला आहात. आणि त्या ठिकाणी सिराजुद्दौलाचं राज्य काय केलं होतं, इंग्रजांनी बळकावलेलं होतं रॉबर्ट क्लाईव्हनं. आणि त्या ठिकाणी रॉबर्ट क्लाईव्हनं काय केलं, दुहेरी राज्यव्यवस्था अस्तित्वात आणली. दुहेरी राज्यव्यवस्था म्हणजे काय, कशा पद्धतीचा कारभार होता, याच्यामध्ये दोन पद्धतीनं दोन विभाग, कामाचे दोन विभाग केले होते. त्याच्यामध्ये दोन विभाग कसे होते, एक महसूल गोळा करण्याचं काम आणि दुसरं राज्यात शांतता आणि सुव्यवस्था राखण्याचं काम. मग याच्यामध्ये महसूल गोळा करण्याचं काम जे आहे ते एक कंपनीनं घेतलं, म्हणजे ईस्ट इंडिया कंपनीनं आपल्याकडे घेतलं. आणि राज्यामध्ये शांतता व सुव्यवस्था राखण्याचं काम बंगालच्या नवाबाकडे दिलं. आणि यालाच काय म्हटलेलं आहे, दुहेरी राज्यव्यवस्था. आणि या दुहेरी राज्यव्यवस्थेचे दुष्परिणाम जे आहेत ते कालांतरानं दिसू लागले. म्हणजे सामान्य जनतेकडून कर रूपाने गोळा केलेला पैसा कंपनीतील अधिकारी लोक काय करायचे, खिशामध्ये स्वतःच्या खिशामध्ये घालायचे. आणि भारताच्या व्यापाराचा मक्ता फक्त ईस्ट इंडिया कंपनीलाच दिल्यामुळं इंग्लंडमधील अनेक व्यापारी कंपन्यांना या ईस्ट इंडिया कंपनीचा काय वाटत होता, हेवा वाटत होता. कारण ईस्ट इंडिया कंपनीला कारभार म्हणजे व्यापारासाठी परवानगी घेऊन दिलेली होती, पण ते ईस्ट इंडिया कंपनीनं काय केलं, संपूर्ण भारतच काबीज केलं, संपूर्ण म्हणजे भारतच आपल्या ताब्यात घेतला. आणि हे इतर कंपन्या ज्या आहेत इंग्लंडमधल्या, युरोपमधल्या, त्या कंपन्यांना, इंग्लंडमधल्या कंपन्यांना ते वाईट वाटू लागलं की हे फक्त इंग्लंडचं सरकार काय केलेलं आहे, ईस्ट इंडिया कंपनीलाच मागता देतं, आपणाला काय तिथं व्यापार करू देत नाही. आणि यामुळं त्या कंपनीबद्दल अनेक व्यापाऱ्यांना काय वाटत होतं, हेवा वाटत होता. आणि कंपनीच्या भारतावरील कारभारावर इतर ते कंपन्या ज्या आहेत ते तिथले जे लोक आहेत त्या लोकांनी काय केलं, टीका करायला सुरू केलं. आणि कंपनीच्या कारभारावरती नियंत्रण ठेवण्यासाठी मग इंग्लंडच्या पार्लमेंटनं काही मग महत्त्वाचे काय केले, कायदे केले. मग पार्लमेंटनं कोणते कायदे केले त्या कंपनीच्या कारभारावरती नियंत्रण ठेवण्यासाठी, 1773मध्ये या कंपनीनं कायदे केले. त्याच्यामध्ये रेग्युलेटिंग ॲक्टनुसार बंगालच्या गव्हर्नरला गव्हर्नर जनरल असा हुद्दा दिला. आणि या ॲक्टनुसार लॉर्ड वॉरन हेस्टिंग्ज हा जो गव्हर्नर जनरल झाला त्याला काय काम दिलं, मुंबई मद्रास इलाक्यांच्या धोरणावरती नियंत्रण ठेवण्याचा अधिकार फक्त त्यांना दिला. आणि त्याच्या मदतीला परत काय केलं, 4 सदस्य नेमण्यात आले. म्हणजे त्याच्या कारभारावरती नियंत्रण ठेवण्याचं काम हे 4 सदस्य करणे. म्हणजे अशा पद्धतीनं 1784मध्ये पीटचा भारतविषयक कायदा मंजूर झाला. आणि कंपनीच्या भारतातील कारभारावर पार्लमेंटनं नियंत्रण ठेवण्यासाठी एक कायम स्वरूपाचं एक नियामक मंडळ स्थापन केलं. आणि ते नियामक मंडळ स्थापन करून कंपनीला
म्हणजे भारतातील राज्यकारभाराविषयी आदेश देण्याचा अधिकार या नियामक मंडळाला देण्यात आला. म्हणजे ते कुठले पार्लमेंटचे लोक, नियामक मंडळामध्ये कोण असणार आहेत? पार्लमेंटची लोकं असणार आहेत. आणि ते पार्लमेंटनं म्हणजे काय केलं, कंपनीच्या कारभारावरती अशा पद्धतीनं नियंत्रण ठेवायला सुरू केलं. आणि त्याच पद्धतीनं पार्लमेंटनं काय केलं, 1813, 1833, 1853 या 3 वेळा कंपनीच्या कारभारात काय केलं, फेरबदल करणारे कायदे केले. आणि अशा प्रकारे कंपनीच्या प्रशासनावरती ब्रिटिश सरकारचं अप्रत्यक्षरित्या काय झालं, नियंत्रण अस्तित्वात आलं. आणि इंग्रज सत्तेच्या आगमनापाठोपाठ मग भारतामध्ये काय झालं, नवीन प्रशासकीय पद्धत भारतामध्ये हळूहळू रूढ होऊ लागली. मग त्याच्यामध्ये मुलकी नोकरशाही, लष्कर भरती, पोलीस दल व न्यायसंस्था हे इंग्रजांच्या भारतातील प्रशासनाचे काय होते, हे सगळे प्रमुख आधारस्तंभ होतं. आणि याच्या जोरावरती काय झालं, हे राज्यकारभार करायला या भारतामध्ये पार्लमेंटचं सरकार अप्रत्यक्षरित्या काय करू लागलं, कारभार करू लागलं. आणि त्याच्यामध्ये मुलकी नोकरशाही म्हणजे काय होतं नेमकं, भारतात इंग्रजांची सत्ता दृढ करण्यासाठी इंग्रजांना काय होती, नोकरशाहीची गरज होती. आणि त्यासाठी लॉर्ड कॉर्नवालिस यानं काय केलं, नोकरशाहीचीही निर्मिती केलेली आहे. आणि मुलकी नोकरशाही हा जो आहे इंग्रजी शासनाचा महत्त्वाचा घटक होता. आणि कंपनीच्या अधिकाऱ्यांनी त्याच्यामध्ये कायदे केले होते. कंपनीच्या अधिकाऱ्यांनी अजिबात कोणताही खाजगी व्यापार भारतामध्ये करू नये. म्हणजे कंपनीच्या सरकारच्या वेळी काय असायचं, ईस्ट इंडिया कंपनीचे अधिकारी लोक स्वतःच काय करत होते, इंग्लंडला धनसंचय वाढवण्याऐवजी स्वतःचंच धनसंचय ते वाढवत होते. आणि त्यामुळं या मुलकी नोकरशाहीच्या पद्धतीनं म्हणजे पार्लमेंटनं मुलकी नोकरशाही पद्धत सुरू केली. आणि तिथून काय केलं, कंपनीच्या अधिकाऱ्यांनी अजिबात खाजगी व्यापार करायचा नाही असा नियम केला. आणि त्यासाठी त्यानं अधिकाऱ्यांना काय केलं, रोख पगार, तुम्ही फक्त कंपनीचा कारभार पाहायचा, इतर कुठलाही उद्योग तुम्ही करायचा नाही, कुठल्याही पद्धतीनं तुम्ही पैसा लोकांच्याकडून तुमच्या खिशात घालायचं नाही, या दृष्टिकोनातून पगार ते काय केले, सुरू केले. आणि प्रशासनाच्या सोयीसाठी त्यानं इंग्रजांच्या ताब्यातील प्रदेशांची परत काय केली, जिल्हावार विभागणी केली. आणि जिल्हा अधिकारी हा जिल्ह्याच्या प्रशासनाचा प्रमुख म्हणून म्हणजे नवीन पद निर्माण केलं. आणि जिल्ह्याचा प्रमुख तो झाला. आणि त्याला काम काय, महसूल गोळा करणे, न्याय देणे, शांतता व सुव्यवस्था प्रस्थापित करणं, ही जबाबदारी काय केलं, जिल्हा अधिकाऱ्यावरती सोपवलं. आणि या अधिकाऱ्यांची नेमणूक कसं केलं जायचं, मग या अधिकाऱ्यांची नेमणूक म्हणजे भरती जी आहे ती इंडियन सिव्हिल सर्व्हिसेस म्हणजे ICS या स्पर्धा परीक्षेद्वारे, म्हणजे स्पर्धा परीक्षा घेऊन आज देखील तुम्ही बघताय, विविध म्हणजे कलेक्टर व्हायचं असेल तर स्पर्धा परीक्षा द्याव्या लागतात, तहसीलदार व्हायचं असेल तर स्पर्धा परीक्षा द्याव्या लागतात, पोलीस भरती व्हायचं स्पर्धा परीक्षा द्याव्या लागतात. तशा पद्धतीनं ते इंग्रजांनी त्यावेळी सुरू केलेलं होतं इंडियन सिव्हिल सर्व्हिसेस या नावानं. आणि त्या स्पर्धात्मक परीक्षेद्वारे हे जे जिल्हा अधिकारी पद असेल किंवा गव्हर्नर पद असेल, हे पद त्यावेळी भरून घेतलं जायचं. त्याच्यानंतर दुसरी जे काय मुलकी नोकरशाहीमध्ये लष्कर आणि पोलीस दल म्हणजे भारतातील इंग्रजांच्या ताब्यातील जे प्रदेश आहेत त्या प्रदेशांचं संरक्षण करणं, नवे प्रदेश हस्तगत करणं, भारतातील इंग्रज विरोधी उठाव जे करतात इंग्रजांच्या विरोधात ते उठाव मोडून काढणं, ही सगळी कामं लष्कराकडं सोपवण्यात आलेलं होतं. आणि पोलिसांच्याकडं काय काम होतं, देशात कायदा आणि सुव्यवस्था राखणं, हे पोलीस दलाला काम दिलं गेलेलं होतं. त्याच्यानंतर न्यायव्यवस्था देखील त्यांनी अस्तित्वात आणलेली होतं. इंग्लंडमधील न्यायव्यवस्थेच्या धर्तीवरती इंग्रजांनी भारतात नवी न्यायव्यवस्था अस्तित्वात आणलेली होती. प्रत्येक जिल्ह्यासाठी मुलकी खटल्यासाठी दिवाणी न्यायालय, फौजदारी खटल्यासाठी फौजदारी न्यायालय, अशा पद्धतीनं न्यायालये काय केली होती, त्यांनी स्थापन केलेलं होतं. आणि त्यांच्या निर्णयाच्या फेरविचारासाठी परत एक उच्च न्यायालय देखील त्यांनी स्थापन केलेलं होतं. आणि परत या न्यायदानामध्ये कायद्यापुढं सगळ्यांना समानता दिलेलं होतं. भारतामध्ये पूर्वी कसं होतं, ठिकठिकाणी वेगवेगळे कायदे होते, जाती व्यवस्थेनुसार, वर्णानुसार वेगवेगळे कायदे, स्त्री असेल वेगळा, पुरुष असेल वेगळा, अशा पद्धतीनं भारतामध्ये पूर्वी कायदे व्यवस्था होती. पण या इंग्रजांच्या न्यायदानाच्या पद्धतीमध्ये एक बदल होता की न्यायदानामध्ये जातीनुसार भेदभाव केला जात नव्हता. म्हणजे
मानवतावादी दृष्टिकोन ठेवून म्हणजे लॉर्ड मॅकॉलेच्या नेतृत्वाखाली स्थापन झालेल्या या विधी समितीनं कायद्याची संहिता तयार केली आणि सर्व भारतीय लोकांना एकच कायदा अशा पद्धतीनं कायद्यासमोर सर्व समान आहेत हे तत्त्व इंग्रजांनी काय केलं, भारतामध्ये रूढ केलं. आणि या पद्धतीत सुद्धा काही दोष होते. याच्यामध्ये काय दोष होते मग? आपल्या ज्यावेळी आपल्या भारतामध्ये कायदे होते त्याच्यामध्ये आपण जातीव्यवस्था, वर्णभेद वगैरे बघितलं होतं. पण इंग्रजांनी समान आणलं कायदा, पण इथं देखील त्याच्यामध्ये दोष राहिले. काय राहिले? भारतीय लोकांच्यावरती खटले चालू असले तर त्यासाठी वेगळं न्यायालय होतं आणि इंग्रजांच्या म्हणजे अधिकाऱ्यांच्यावरती खटले चालले तर त्यासाठी वेगळे न्यायालय. आणखीन एक त्याच्यात दोष होता की हे नवे कायदे असल्यामुळं सर्वसामान्य लोकांना ते कायदे समजायचे नाहीत, न्यायदान समजायचं नाही. न्याय ही सामान्य लोकांसाठी खूपच म्हणजे काय झालं, खर्चिक बाब होती आणि त्यामुळं खटलं देखील काय होऊ लागले, वर्षानुवर्ष चालू लागले. त्यामुळं लवकर काय त्यातून न्यायदान व्हायचं नाही. म्हणजे अशा समस्या देखील त्याच्यामध्ये भरपूर होत्या. आणि अशा पद्धतीनं आपण आता इथंपर्यंत आपण इंग्रजांची भारतावरील दुष्परिणाम आपण पाहत होतो. त्याच्यामध्ये आपण इथंपर्यंत कायद्यापर्यंत आपण पाहिलो. त्याच्यानंतर आपल्याला इंग्रजांच्या आर्थिक धोरणांचा भारतावर काय परिणाम झाला ते आपण पुढच्या तासिकेला पाहणार आहोत. धन्यवाद.